नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या YBD अकॅडमी या युट्यूब चॅनल वरती. या व्हिडिओच्या माध्यमाने आज आपण कल्याण डोंबिवली महानगरपालिका या अंतर्गत 490 जागांसाठी नवीन पदभरती आलेली आहे. तर या पदभरतीसाठी ऑनलाईन अर्ज कसा भरायचा याबद्दल संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने आपण जाणून घेणार आहोत. तर त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा. ऑलरेडी या पदभरतीच्या जाहिरातीबद्दल संपूर्ण माहिती आपण कालच्या व्हिडिओच्या माध्यमाने बघितलेली होती. जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर सर्वप्रथम तो व्हिडिओ तुम्ही बघून घ्या, संपूर्ण माहिती जाणून घ्या. त्यानंतर तुम्ही ऑनलाईन अर्ज भरायला सुरुवात करा. तर चला आता ऑनलाईन अर्ज कसा भरायचा याबद्दल संपूर्ण माहिती आपण जाणून घेत आहोत. ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी या वेबसाईटची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये उपलब्ध करून देत आहे. तर या वेबसाईटला तुम्हाला ओपन करायचं आहे. त्यानंतर इथून तुम्ही रजिस्टर करायला सुरुवात करू शकता. त्या अगोदर संपूर्ण जाहिरात डाउनलोड करण्यासाठी इथं क्लिक करून तुम्ही या पदभरतीची संपूर्ण जाहिरात डाउनलोड करू शकता. ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी कालपासून सुरुवात झालेली आहे आणि ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे 3 जून 2025 पर्यंत तुम्ही ऑनलाईन अर्ज सादर करू शकता रात्रीचं 12 वाजेपर्यंत. तर चला आता ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथं रजिस्टर वरती सर्वप्रथम तुम्हाला क्लिक करायचंय. त्यानंतर अशा प्रकारचं नवीन पेज तुमच्याकडे इथे ओपन होऊन येईल. त्यानंतर इथे काय महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत या वाचून क्लोज वरती क्लिक करायचं. मित्रांनो, पुढे व्हिडिओ कंटिन्यू करण्याअगोदर आपल्यासाठी एक महत्त्वाच्या पुस्तकाची माहिती देऊन घेतो. मित्रांनो, जर तुम्ही नोंदणी व मुद्रांक विभाग पदभरतीसाठी अर्ज केलेला असेल तर त्याच्यासाठी हे पुस्तक अतिशय महत्त्वाचं असणार आहे. हे आपल्याला IBPS पॅटर्न नुसार आपल्याला लेटेस्ट 2025च्या परीक्षेसाठी अतिशय उपयुक्त असं पुस्तक आहे. मित्रांनो, याच्यामध्ये लेटेस्ट 2000 झालेले 14चे जे पेपर होते ते देखील तुम्हाला भेटून जातील आणि काही महत्त्वाची माहिती देखील स्टेप बाय स्टेप दिलेली आहे. तर हे पुस्तक तुम्ही खरेदी करू शकता Amazon, Flipkart वरतून. हे पुस्तक असणार आहे स्मार्ट स्टडी पब्लिकेशनचं किंवा जवळच्या कोणत्याही पुस्तक स्टोअरला भेट देऊन तुम्ही हे पुस्तक खरेदी करू शकता नोंदणी व मुद्रांक विभाग पदभरतीसाठी. या व्यतिरिक्त तुम्हाला अजून काय माहिती पाहिजे असेल या पुस्तकाबद्दल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये उपलब्ध करून देत आहे. तर चला आपण आता व्हिडिओ पुढे कंटिन्यू करत आहोत. अशा प्रकारचं पेज आपल्याकडे इथं ओपन होऊन येणार आहे. इथे सर्वप्रथम आपल्याला आपलं पहिलं नाव टाकायचं आहे. त्यानंतर आपल्याला इथं आपलं मधलं नाव आणि त्यानंतर आडनाव इथं टाकायचं आहे. त्यानंतर इथे आईचं नाव आणि इथे आपल्याला वडिलांचं नाव टाकायचं आहे. एक गोष्ट मात्र लक्षात घ्या, आपल्या डॉक्युमेंटवरती जसं नाव आहे तेच नाव तुम्हाला इथं भरायचं आहे. इतर कोणतंही नाव इथे तुम्हाला भरायचं नाहीये. कारण यामध्ये जर म्हटलं तर काही मुलींचे लग्नानंतर नावामध्ये बदल होतो, तर ते लग्नानंतरचं नाव इथं भरत असतात. तर ती चुकी तुम्हाला करायची नाहीये मित्रांनो. इथे मार्कशीटवरती जसं नाव आहे तेच माहिती तुम्हाला इथं भरायचंय आणि लग्नानंतर किंवा कोणत्याही कारणास्तव तुमच्या नावामध्ये बदल झालेला असेल तर तुम्हाला इथे बघा तुमच्या नावात बदल झाला आहे का, असेल तर येस करायचं आणि जे पण नवीन नाव बदललं आहे ते नाव फक्त इथं भरायचं आहे मित्रांनो. त्यानंतर इथे आपल्याला आपली जन्मतारीख भरायची. जन्मतारीख भरण्यासाठी कॅलेंडरवरती क्लिक करायचं. इथे वरती आपल्याला वर्षावरती क्लिक करायचं, मागे पुढे तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर महिना आणि वर्ष तुम्हाला इथं आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचं, ठीक आहे, या स्वरूपामध्ये. आणि नावामध्ये बदल नसेल झाला तर फक्त नो वरती क्लिक करायचं. हे ऑप्शन ऑटोमॅटिकली इथून निघून जाईल आणि इथे आपल्याला डॉक्युमेंट वरती जे पण नाव असतं त्याचप्रमाणे इथे नाव आपल्याला भरायची आहेत. त्यानंतर आता पुढे यायचे. पुढे आपल्याला लिंग मेल फिमेल जे पण असेल ते तुम्ही इथे निवडू शकता. पुढे आता आपल्याला मोबाईल नंबर टाकायचा ऑप्शन आहे. मोबाईल नंबर टाकायचा आहे, तोच मोबाईल नंबर कन्फर्म करायचा म्हणजे पुन्हा टाकायचा. त्यानंतर ईमेल आयडी टाकायचा, तोच ईमेल आयडी पुन्हा टाकायचा. त्यानंतर इथे आपल्याला म्हटलेलं आहे तुम्ही जे पण तुमचं ग्रॅज्युएशन आहे ते मुक्त विद्यापीठातून म्हणजेच YC मधून कंप्लीट केलेलं आहे का किंवा ओपन युनिव्हर्सिटी मधून तुम्ही पूर्ण केलेलं आहे का, असेल तर येस वरती तुम्हाला क्लिक करायचंय, ठीक आहे. त्यानंतर इथे आपल्याला सीट नंबर द्यायचा आहे मित्रांनो. त्यानंतर आपण जे पण ग्रॅज्युएशन आपलं पूर्ण केलेलं आहे ते आपण केव्हा पूर्ण केलेलं आहे त्याचं वर्ष आणि महिना इथे तुम्हाला सिलेक्ट करायचंय. तर वर्ष आणि महिना तुम्ही इथं या प्रमाणामध्ये सिलेक्ट करू शकता. त्यानंतर आता आपल्याला परीक्षा सेंटर इथं निवडायचंय, ठीक आहे. परीक्षा सेंटरला तुम्हाला कुठं जायचंय ते परीक्षा सेंटर तुम्हाला या स्वरूपामध्ये इथं निवडायचे आहेत. बघा या प्रकारे 3 परीक्षा सेंटर तुम्ही निवडू शकता. YC मधून पूर्ण नसेल केलं तर नो वरती क्लिक करायचंय आणि बाकीची माहिती तुम्हाला ही भरायची आहे, ठीक आहे. येस वरती क्लिक केल्यानंतर हे बघा ऑप्शन इथं निघून जातात. कारण YC मधून जर विचार केला तर तुम्ही ही माहिती भरू शकता, अदरवाईज नाही भरलं तरी काय अडचण नाही, ठीक आहे. त्यानंतर पुढे बघा, पुढे आपल्याला काय करायचं, इथं टिप आहे, इथं आपल्याला टिक मार्क करायचंय आणि त्यानंतर जनरेट OTP वरती आपल्याला क्लिक करायचं आहे. तर बघा जनरेट OTP वरती क्लिक केल्यानंतर OTP सेंड केलं जाईल तुमच्या मोबाईल नंबरवरती आणि ईमेल आयडी वरती. तर बघा त्यानंतर हा कॅप्चा अशा प्रकारचा टाकण्यासाठी ऑप्शन येऊन जाईल. कॅप्चा आपल्याला व्यवस्थित बघून टाकून घ्यायचा आहे आणि सबमिट वरती आपल्याला क्लिक करायचंय. त्यानंतर मोबाईल नंबर वरती आणि ईमेल वरती आपल्याला OTP सेंड केला जातो. तो OTP हा सारखाच असतो मित्रांनो दोन्ही नंबरवरती किंवा मोबाईल नंबरवरती किंवा ईमेल वरती. तर कोणताही OTP बघून तुम्ही इथं एंटर करून घेणार. आपल्याला OTP इथं टाकण्यासाठी ऑप्शन आहे. तो OTP मी इथं टाकून घेतो.
तर बघा ओटीपी टाकून झाल्यानंतर इथं व्हॅलिडेट ओटीपीचं ऑप्शन आहे, इथं आपण क्लिक करणार. त्यानंतर इथं सक्सेसफुली इथं व्हेरीफाय होऊन जाईल. क्लोजचं ऑप्शन आहे, क्लोज वरती क्लिक करून आय एग्रीचं ऑप्शन आहे, इथे आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे आपल्याला एक कॅप्चा दिसत असेल, हा कॅप्चा बघून आपल्याला इथं टाईप करून घ्यायचा आहे. कॅप्चा इथं व्यवस्थित टाईप करायचं आहे मित्रांनो, आणि त्यानंतर खाली रिव्हेरीफायचं ऑप्शन आहे, यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. रिव्हेरीफाय वरती क्लिक केल्यानंतर आता जी पण माहिती आपण भरलेली होती, जसे की नावात बदल आहे की नाही, जन्मतारीख वगैरे, त्यानंतर लिंग मेल फिमेल वगैरे, ठीक आहे. त्यानंतर आपलं ग्रॅज्युएशन कशातून झालेलं आहे, ही सर्व माहिती तुम्हाला बरोबर आपण टाकलेली आहे की नाही ती तुम्हाला एकदा व्हेरीफाय करून घ्यायची, पुन्हा एकदा रिव्हेरीफाय करून घ्यायची. बरोबर टाकली असेल तर आपल्याला इथं टिक मार्क करायचे, ठीक आहे. इथे चेक बॉक्स दिलेला लागतो त्याच्या समोर, तर हे आपल्याला सर्व चेक बॉक्स इथं टिक मार्क करून घ्यायचे आहे अशा स्वरूपामध्ये, ठीक आहे. आणि त्यानंतर खाली सबमिटचं ऑप्शन आहे, सबमिट वरती आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर बघा अशा प्रकारचं ऑप्शन इथे येऊन जाईल. रजिस्ट्रेशन इथं आपलं जे आहे सक्सेसफुली पूर्ण झालेलं आहे. आता आपल्याला रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड जो आहे आपल्या ईमेल वरती आणि मोबाईल नंबरवरती भेटलेला असेल, तो रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड आपल्याला व्यवस्थित जपून ठेवायचा आहे. इथं क्लोजचं ऑप्शन आहे, या क्लोज वरती आपण आता क्लिक करणार. तर बघा त्यानंतर अशा प्रकारचं पेज आपल्याकडे इथे ओपन होऊन येणार आहे. आता आपण जी पण रजिस्ट्रेशन करते वेळेस माहिती भरलेली होती, ती माहिती तुम्हाला इथं स्क्रीनवरती दिसत असेल. आता आपल्याला पदानुसार कोणत्या पदासाठी अर्ज भरायचा असेल तर इथं पोस्ट सिलेक्शनचं ऑप्शन आहे, या ऑप्शनवरती आता आपल्याला क्लिक करायचं आहे. आपण एकाच रजिस्ट्रेशनच्या माध्यमाने वेगवेगळ्या पदांसाठी इथं अर्ज भरू शकतो. आता आपल्याला आपला जो पण लॉग इन आयडी पासवर्ड आहे तो मिळालेला असेल. इथं आपल्याला लॉग इन व्हायचं आहे. प्रत्येक वेळेस पोस्ट सिलेक्शन यावरती क्लिक करायचं आहे. इथून आपण एका पदासाठी अर्ज भरू शकतो, त्याचं पेमेंट करून प्रिंट घेऊ शकतो. त्यानंतर दुसऱ्या देखील पदासाठी अर्ज भरण्यासाठी लॉग इन आयडी पासवर्ड टाकून आपल्याला लॉग इन व्हायचंय. पुन्हा पोस्ट सिलेक्शन यावरती आपल्याला क्लिक करायचं आणि दुसऱ्या देखील आपण पदासाठी याच रजिस्ट्रेशनच्या माध्यमाने अर्ज सादर करू शकतो. तर चला आता मी पोस्ट सिलेक्शन यावरती क्लिक करत आहे. तर बघा त्यानंतर अशा प्रकारचं पेज आपल्याकडे इथे ओपन होऊन येईल. आता आपल्याला क्लिक हिअर टू अप्लाय द पोस्टचं ऑप्शन आहे, यावरती आता आपल्याला क्लिक करायचंय. त्यानंतर अशा प्रकारचं एक नवीन पेज आपल्याकडे इथे ओपन होऊन येईल. तर बघा आता आपल्याला या 4 ते 5 याच्यानुसार आपल्याला आपला अर्ज सादर करायचा आहे मित्रांनो. पहिल्यांदा पर्सनल डिटेल, त्यानंतर ॲडिशनल डिटेल, त्यानंतर कम्युनिकेशन डिटेल, क्वालिफिकेशन डिटेल, डॉक्युमेंट अँड पेमेंट, ठीक आहे. या स्टेपनी आपल्याला अर्ज भरायचा आहे. तर सर्वप्रथम जर म्हटलं तर बघा इथपर्यंत आल्यानंतर आपल्याला इथं चेकबॉक्स टिक मार्क करण्यासाठी ऑप्शन आहे, की अर्ज करण्यापूर्वी जाहिरात व्यवस्थित तुम्ही वाचली आहे याची खात्री करत आहात का नाही, तर टिक मार्क आपल्याला करायचं आहे. त्यानंतर कोणत्या पदासाठी तुम्हाला अर्ज भरायचा आहे याच्याबद्दल इथं माहिती विचारलेली आहे. जसे की आता मला स्टाफ नर्स या पदासाठी अर्ज भरायचा आहे, किंवा याच सोबत आपल्याला जर म्हटलं तर इथं बघा अग्निशामक मधील फायरमन जे पद आहे याच्यासाठी अर्ज भरायचा आहे. तर कोणत्या पदासाठी तुम्ही इथं अर्ज भरू शकता, ठीक आहे. तर याच्यासाठी आपल्याला कोणत्याही ज्या पण पदासाठी इथं अर्ज भरायचं असेल ते पद तुम्ही इथं सिलेक्ट करू शकता. जसं की स्टाफ नर्ससाठी अर्ज भरायचा असेल तर स्टाफ नर्स तुम्ही सिलेक्ट करू शकता. अदरवाईज कोणत्याही दुसऱ्या पदासाठी अर्ज भरायचा असेल तर ते पद तुम्ही इथं सिलेक्ट करून घेणार. जसं की इथं फायरमन मी इथं सिलेक्ट केलं. त्यानंतर आपला पोस्ट कोड ऑटोमॅटिकली इथे येऊन जाईल. खाली आपल्याला आपली पर्सनल डिटेल दिसून येईल. आता मी डायरेक्टली थोडंसं पेज खाली घेत आहे. इथे आपल्याला मॅरिटल डिटेल सिलेक्ट करण्यासाठी ऑप्शन आहे. जर तुम्ही इथं मॅरिड सिलेक्ट केलं, ठीक आहे, मॅरिड सिलेक्ट केलं तर तुम्हाला इथं इथं येस नो सिलेक्ट करण्यासाठी ऑप्शन येऊन जाईल, की 28 मार्च 2005 च्या नंतर सरकारी अधिसूचनेनुसार तुम्ही लहान कुटुंबामध्ये येत आहात का किंवा पात्र आहात का, तर तुम्हाला इथं येस वरती क्लिक करावं लागणार आहे मित्रांनो. कारण त्यानंतर जर म्हटलं तर 28 मार्च 2005 नंतर जर तुम्हाला 2 पेक्षा जास्त मुलं असतील तर तुम्ही या ज्या पद आहेत त्यांच्यासाठी पात्र नसणार आहे मित्रांनो. कारण तुम्ही लहान कुटुंबामध्ये येत नाही, कारण तुम्हाला 2 पेक्षा जास्त मुलं आहेत. 2 असतील तर चालेल, त्यापेक्षा जास्त नको. किंवा 28 मार्च 2005 च्या अगोदर 2 पेक्षा जास्त मुलं असतील तर चालतील, तेव्हा काही अडचण नाही, ठीक आहे. या प्रमाणामध्ये जर असेल तर तुम्ही येस वरती क्लिक करणार, आणि जर अनमॅरिड असेल तर हे ऑप्शन ऑटोमॅटिकली निघून जाईल, तेव्हा तुम्हाला काहीच भरण्याची गरज नाही. तेव्हा आपल्याला हेच टाकायचं फक्त तुम्ही महाराष्ट्र कर्नाटक सीमा बॉर्डरवरती जे दावा असलेल्या 865 गावांमध्ये तुम्ही येता का, ठीक आहे. कारण त्यांना देखील इथं अर्ज भरता येणार आहे, ठीक आहे. तर यामध्ये तुम्ही येत असाल तर येस करायचं, आणि जर नसेल येत तर नो वरती क्लिक करायचं. हे कोणासाठी आहे, जे पण महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्या सीमावरती जी बॉर्डर आहे आणि त्याच्यामध्ये जर म्हटलं तर 865 गावं महाराष्ट्र सरकारने सांगितलेले आहेत, की जे मराठी भाषिक उमेदवार आहे आणि त्यांना देखील इथं अर्ज भरता येणार आहे महाराष्ट्र सरकारच्या सर्व नोकऱ्यांसाठी. जर तुम्ही त्यामध्ये मोडत असाल तर तुम्हाला इथं येस वरती क्लिक करायचं आहे, अदरवाईज नो वरती क्लिक करायचं आहे. तर यानुसार आता आपल्याला खाली वडिलांचं नाव, आईचं नाव दिसत असेल, त्यानंतर एक्झाम सेंटर आपल्याला दिसत असेल, जे की ऑलरेडी आपण रजिस्ट्रेशन करताना टाकलेले आहेत. इथं इंडियन आपण सिलेक्ट करणार, आपण महाराष्ट्राचे रहिवासी आहात का, इथं आपण येस वरती क्लिक करणार, ठीक आहे. त्यानंतर डोमिसाईल सर्टिफिकेटची तुम्ही इथं माहिती भरणार, नाहीतर बर्थ सर्टिफिकेट किंवा लिव्हिंग सर्टिफिकेट, आपला शाळा सोडल्याचा दाखला, याच्यापैकी कोणत्याही सर्टिफिकेटची तुम्ही माहिती इथं भरू शकता. जसं की डोमिसाईल सर्टिफिकेटची भरायची असेल तर तुम्हाला ते कोणी दिलं, जसं की सर्टिफिकेट वरतीच तुम्हाला ते मेन्शन केलेलं असतं, हे सर्टिफिकेट कोणी इश्यू केलेलं आहे, तर त्या
त्या प्राधिकरणाचे नाव तुम्हाला इथे टाकायचे, जसं की इथं तहसील. ठीक आहे, तहसील नंतर जे पण आपल्याला सर्टिफिकेट वरती असेल तर ते तुम्ही इथं टाकू शकता. ठीक आहे, तर मी उदाहरणार्थ फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी इथं पुणे टाकत आहे. तुम्हाला त्या प्राधिकरणाचं नाव टाकायचं आहे, ते आपल्याला सर्टिफिकेट वरती भेटून जाईल. त्यानंतर पुढे आपल्याला ते सर्टिफिकेट केव्हा भेटलं त्याच्यावरती जी पण तारीख असेल ती तारीख तुम्ही इथं मेन्शन करणार. ठीक आहे, यानुसार तर सर्वप्रथम वर्ष तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे, कधी त्याचं सर्टिफिकेट तुम्हाला भेटलं. त्यानंतर तुम्हाला दिनांक वगैरे, त्यानंतर आपल्याला सर्टिफिकेटचा जो पण नंबर असेल तो नंबर इथे मेन्शन करायचा आहे. त्यानंतर आपल्याला प्रवर्ग सिलेक्ट करायचा आहे, म्हणजेच कॅटेगरी तुम्हाला इथे सिलेक्ट करायची. जी पण कॅटेगरी असेल ते तुम्ही इथे सिलेक्ट करणार. त्यानंतर कॅटेगरी सिलेक्ट केल्यानंतर इथे बघा आता पुन्हा आपल्याकडे कॅटेगरी सर्टिफिकेट इथं असणं गरजेचं असणार आहे. जर तुम्ही ओपन मधून अर्ज भरणार असाल, ठीक आहे, ओपन मधून, तर तुम्हाला ही कॅटेगरी सर्टिफिकेट विषयी किंवा कास्ट सर्टिफिकेट विषयी तुम्हाला तिथं माहिती भरावी लागणार नाही. ठीक आहे, अदरवाईज कॅटेगरी मधून अर्ज भरायचा असेल तर तुम्हाला कॅटेगरी सर्वप्रथम सिलेक्ट करायची आहे. त्यानंतर कॅटेगरी सर्टिफिकेट तुम्हाला कोणी इश्यू केलं त्या प्राधिकरणाचं नाव टाकायचं जे की सर्टिफिकेट वरती असतं. त्यानंतर आपल्याला इथं जात प्रमाणपत्र इथं भरायचंय. ठीक आहे, जात प्रमाणपत्राविषयी इथं माहिती भरायची. तर ते तुम्हाला कधी भेटलं तर ते तुम्हाला अशा स्वरूपामध्ये महिना, वर्ष, दिनांक वगैरे तुम्हाला भरायचे. त्यानंतर त्या सर्टिफिकेटचा नंबर भरायचा आहे. तुमची कास्ट व्हॅलिडिटी झाली असेल तर त्याची दिनांक भरायची, नसेल झाली तर खाली सोडून द्या. अजून एक महत्त्वाची माहिती म्हणजे तुम्हाला जर ऑनलाईन अर्ज भरून घ्यायचा असेल आपल्या टीम कडून अतिशय कमी किमतीमध्ये, तर तुम्हाला इथं वरती जो नंबर दिलेला आहे त्यावरती व्हॉट्सअपवरती तुम्ही मेसेज करू शकता आणि त्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट लिस्ट पाठवली जाईल. डॉक्युमेंट लिस्ट तुम्हाला सेंड केली जाईल. त्यानंतर डॉक्युमेंट पाठवून तुम्ही घर बसल्या कमी किमतीमध्ये ऑनलाईन अर्ज भरून घेऊ शकता. जर अडचण येत असेल तर आपल्याला इथे नंबर दिलेला आहे त्यावरती तुम्ही संपर्क करू शकता ऑनलाईन अर्ज भरून घेण्यासाठी. ठीक आहे, माहितीसाठी तुम्ही कॉल SMS करत बसू नका. तुम्हाला फक्त ऑनलाईन अर्ज भरायचा असेल तर इथे संपर्क करायचा आहे. आणि टेक्निकल काही प्रॉब्लेम आला तर इथे बघा तुम्हाला हेल्पलाईन नंबर दिलेले आहे, टेक्निकल आणि नॉन टेक्निकल. जी पण तुम्हाला मदत पाहिजे असेल तुम्ही यावरती संपर्क करू शकता, या नंबरवरती कॉल SMS करू शकता. ठीक आहे, तर पुढे बघा, पुढे आता आपल्याला आपली आयडेंटिफिकेशन डिटेल इथे द्यायची मित्रांनो. ठीक आहे, म्हणजेच आपल्या अंगावरती कुठं तीळ असेल, मोस असेल, कुठं लागलेलं असेल, ज्यांनी आपण आपली स्वतःची ओळख पटवून देऊ शकतो. ठीक आहे, तर ती मार्क तुम्हाला इथे भरायची. कुठं तीळ वगैरे असेल तर ती माहिती भरा, किंवा मोस वगैरे असेल, किंवा आपल्याला कुठं लागलेलं असेल, जी खूण आपल्या जन्मभर सोबत राहील. ठीक आहे, तर त्याच्यामुळे ती मार्क इथं किंवा त्याच्याविषयी इथं माहिती भरायची तर असेल तर भरा, अदरवाईज नील किंवा नो इथं तुम्ही भरू शकता. त्यानंतर इथे आपल्याला आयडी प्रूफ म्हणून एक डॉक्युमेंट द्यावं लागणार आहे. कोणतेही एक डॉक्युमेंट तुम्ही इथं देऊ शकता, बाकीचे डॉक्युमेंट इथं नाही इथं तुम्ही सिलेक्ट करू शकता. जसं की आपल्याला पॅन कार्ड द्यायचं असेल तर पॅन कार्ड इथं होय वरती क्लिक करायचंय, पॅन कार्डचा नंबर इथे द्यायचा आहे आणि पॅन कार्ड वरती जसं नाव आहे ते नाव इथं भरायचंय आणि त्यानंतर इथे आपल्याला टिक मार्क करायचे आणि इथे सेव्ह अँड नेक्स्ट वरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर पुढील माहिती भरण्यासाठी इथे ओपन होऊन येईल. इथे आपल्याला विचारलेले तुम्ही स्टेट किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटला कुठं कामाला आहात का. ठीक आहे, राज्य किंवा केंद्र सरकारमध्ये तुम्ही सध्या काही कर्मचारी आहात का, असेल तर येस करा, अदरवाईज नो वरती क्लिक करा. ठीक आहे, त्यानंतर खाली यायचे. खाली आल्यानंतर आपल्याला बघा काय विचारलेलं आहे मित्रांनो. इथे जर म्हटलं तर आपल्याला विचारलेलं आहे जी आता सध्याला ही जी भरती प्रक्रिया आहे तर यासाठी अर्ज करण्यासाठी इथे अजून एक महत्त्वाची माहिती विचारलेली आहे. सध्याला तुम्ही कल्याण डोंबिवली महानगरपालिके अंतर्गत कोणत्याही पदावरती कार्यरत आहात का. ठीक आहे, असेल तर येस वरती क्लिक करायचं, अदरवाईज नो वरती क्लिक करायचं. ठीक आहे, त्यानंतर पुढे आपल्याला विचारलंय प्रकल्पग्रस्त आहात का, येस नो तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता. जी पण माहिती इथे विचारली प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, अंशकालीन पदवीधर किंवा कर्मचारी, तर ही तुम्ही माहिती इथे येस केल्यानंतर त्याची माहिती तुम्हाला इथे भरावी लागणार आहे. त्याचं सर्टिफिकेट तुमच्याकडे इथं असणं गरजेचं असणार आहे. ठीक आहे, जसं की या अंतर्गत तुम्हाला आरक्षणाअंतर्गत काही ज्या राखीव जागा आहेत त्यांचा लाभ घेण्यासाठी ही माहिती तुम्हाला भरावी लागते. तर बघा इथे जसं की इथे जर तुम्ही भूकंपग्रस्त असाल तर आपल्याला काय करायचंय, इथे आपल्याकडे जे सर्टिफिकेट आहे ते कोणी इश्यू केलं ते आपल्याला त्यांचं इथं नाव भरायचंय, त्यानंतर तारीख आणि त्या सर्टिफिकेटचा नंबर भरायचा आहे. नसेल तर नो वरती तुम्हाला क्लिक करायचंय. त्याचप्रमाणे तुम्हाला इथं पदवीधरचं विचारलेलं मित्रांनो, तर आपण इथं अंशकालीन पदवीधर असेल तर येस वरती क्लिक करायचं, अदरवाईज नो वरती क्लिक करायचं. त्यानंतर माजी सैनिक याच्याविषयी इथं माहिती विचारली आहे. त्यानंतर जर म्हटलं तर खेळाडू वगैरे असेल तर याच्याबद्दल माहिती विचारली, अनाथाबद्दल माहिती विचारली, स्वातंत्र्य सैनिकाविषयी इथं माहिती विचारली. ठीक आहे, तर कोणत्या याच्यामध्ये तुम्ही येत असाल तर येस करायचं, अदरवाईज नो वरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर पुढे बघा, आता इथून पुढे आपल्याला एक महत्त्वाची माहिती विचारलेली आहे. यापूर्वी आपल्याला कोणत्याही परीक्षेसाठी प्रतिबंधित केलेलं आहे का, असेल तर येस वरती क्लिक करायचं. म्हणजेच आपल्यावरती काही खटला दाखल झाला, कुठे केस वगैरे झाली, FIR झाली, तर आपल्याला गव्हर्नमेंटच्या काही परीक्षेसाठी इथं प्रतिबंधित केलं जातं किंवा आपल्यावरती कॉपी केस वगैरे झाली तेव्हा देखील त्या आपल्याला त्याच्यामध्ये जी परीक्षा आहे ती परीक्षा देण्यासाठी प्रतिबंधित केलं जातं. तर असं काही झालेलं असेल आपल्यासोबत तर येस वरती क्लिक करायचं, अदरवाईज नो वरती क्लिक करायचं.
आणि त्यानंतर इथून पुढे जर म्हटलं तर सर्व आपल्यावरती एखादा गुन्हा दाखल असेल, केस झाली असेल, एफ-आर-आय झाली असेल, तर याच्याबद्दल इथं माहिती विचारली आहे. त्याविषयी इथं माहिती विचारली, जसं की काही खटला नोंदला गेला असेल, म्हणजेच एफ-आय-आर वगैरे केली असेल, तर येस वरती क्लिक करायचं, अदरवाईज नो वरती क्लिक करायचं. ठीक आहे. येस वरती क्लिक केलं तर आपल्याला आपला एफ-आय-आर नंबर टाकायचा आहे, त्यानंतर डेट टाकायची, पोलीस स्टेशनचं नाव टाकायचं, ही माहिती तुम्हाला भरावी लागते. तर आपल्यावरती काही खटला गुन्हा दाखल असेल तर ती स्वतःला आपली स्वतःची माहिती माहीत असते. तर असेल असं काही तर त्याच्याविषयी माहिती इथं भरा, अदरवाईज नो नो वरती तुम्ही इथं सिलेक्ट करू शकता. याच्यामध्ये तीच माहिती विचारलेली आहे, कुठे तारखेला वगैरे जावं लागतं का, कुठं आपल्याला केस झाली होती त्याच्याबद्दल माहिती म्हणा. ठीक आहे. तर ही सर्व माहिती तुम्ही वाचा. तुमच्यावरती असं काही झालेलं असेल तर येस वरती क्लिक करून ती माहिती तुम्ही सादर करू शकता. अदरवाईज नाही वरती क्लिक करून सेव्ह अँड नेक्स्ट वरती आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर ओके वरती क्लिक करायचं आहे. इथे ऍड्रेस विषयी माहिती भरायची आहे. आपल्याला ऍड्रेस लाईन 1 वरती आपल्याला आधार कार्ड वरती जसा ऍड्रेस असतो तो पूर्ण भरायचा आहे. त्यानंतर इथं आपण गावाचं नाव भरू शकता. त्यानंतर आपल्याला इथं इंडिया कंट्री सिलेक्ट करायची आहे. त्यानंतर आपल्याला आपलं महाराष्ट्र राज्य सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर आपल्याला आपला जिल्हा इथं सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर आपल्याला पिन कोड इथं आपल्याला भरायचा आहे. ठीक आहे. आणि वरील जी ऍड्रेसची माहिती भरत असतो आपण, हा सध्याचा राहण्याचा पत्ता असतो आणि खाली आपल्याला कायमस्वरूपी राहण्याचा पत्ता इथं भरायचा असतो. जर दोन्ही ऍड्रेस आपले सारखे असेल तर आपण वरतीच माहिती भरायची आणि इथे येस वरती क्लिक करायचंय. त्यानंतर वरील जी माहिती भरलेली असते तीच खाली कॉपी पेस्ट होते. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट वरती आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर बघा क्वालिफिकेशन डिटेल तुम्हाला इथं भरायचे. तर इथं मराठी भाषेचं ज्ञान आहे का, येस नो तुम्ही इथं सिलेक्ट करणार. ठीक आहे. त्यानंतर पुढे आता आपल्याला यायचंय. आता सर्वप्रथम 10वीची माहिती भरायची, 12वीची, त्यानंतर डिप्लोमा आणि डिग्रीची माहिती तुम्ही भरू शकता. त्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन झालं असेल तर पोस्ट ग्रॅज्युएशनची माहिती भरायची. त्यानंतर तुमचा जो पण ITI असेल, नाहीतर जे पण झालेलं असेल, जसं की आता आपण अग्निशामकचं पद सिलेक्ट केलेलं, त्याच्यासाठी आपल्याला 6 ते 1 वर्षाचा कोर्स आपण पूर्ण केलेला असणं गरजेचं असणार आहे. तर त्याच्याबद्दल इथं माहिती भरायची. त्यानंतर पुढे आपल्याला आपली हाईट वगैरे, चेस्ट वगैरे किती आहे त्याच्याबद्दल इथं माहिती इथं भरायची. येस नो, वजन वगैरे त्याच्याबद्दल इथं माहिती विचारली ती भरायची. तर सर्वप्रथम बघा लाईनशी तुम्हाला इथं माहिती भरून कशी भरायची ते सांगून देतो. इथे सर्वप्रथम आपल्याला बोर्डाचं नाव भरायचंय. त्यानंतर शाळेचं नाव भरायचंय. मी तुम्हाला फक्त दाखवण्यासाठी पुणे टाकत आहे. पूर्ण आपल्याला शाळेचं किंवा संस्थेचं नाव भरायचंय. त्यानंतर पर्सेंटेज होते की ग्रेड होती तुम्हाला 10वीला किंवा CGPA होतं ते तुम्हाला सिलेक्ट करायचंय. पर्सेंटेज मी इथं सिलेक्ट केलं, जसं की 378 मला मार्क पडले कितीपैकी, 500 पैकी. तर 500 मी इथे मेन्शन करणार. त्यानंतर आपल्याला किती पर्सेंटेज मिळतात ते पर्सेंटेज इथे येऊन जाणार. वर्ष आणि आपल्याला महिना ऑलरेडी आपण जेव्हा रजिस्ट्रेशन केलं तेव्हाच भरलं होतं. त्यानंतर पुढे बघा, पुढे आपल्याला 12वीची माहिती भरायची. तर याच प्रमाणानुसार आपल्याला सर्वप्रथम जे पण बोर्डाचं नाव असेल ते तुम्हाला इथे भरायचंय. त्यानंतर इथं शाळेचं आणि किंवा संस्थेचं नाव इथे भरायचंय. त्यानंतर 12वीला तुम्हाला पर्सेंटेज, CGPA किंवा ग्रेड होती ते आपल्याला इथं सिलेक्ट करायचंय. त्यानंतर कितीपैकी किती मार्क होते ते तुम्हाला इथं मेन्शन करायचे. जसं की 400 मार्क होते इथं 650 पैकी, तर हे मी इथं मेन्शन करणार. पर्सेंटेज इथे येऊन जातील. त्यानंतर पासिंग इयर आपल्याला इथे सिलेक्ट करायचंय. पासिंग केव्हा आपण केलं तर पासिंग इयर तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता या स्वरूपामध्ये. ठीक आहे. त्यानंतर खाली यायचं. डिप्लोमा झाला असेल तर डिप्लोमाची माहिती द्यायची किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन झालं असेल तर पोस्ट ग्रॅज्युएशनची माहिती द्यायची किंवा इथं ग्रॅज्युएशनची माहिती देण्यासाठी ऑप्शन आहे. जर झालं असेल तर तुम्ही इथं ग्रॅज्युएशनची देखील इथं माहिती देऊ शकता. तर मी इथं पुणे भरतो, संस्थेचं नाव इथे विचारलंय. त्यानंतर आपल्याला दिनांक विचारलेले आहे, उत्तीर्ण दिनांक काय आहे. तर तुम्ही इथं मागे पुढे घेऊन उत्तीर्ण दिनांक इथं सिलेक्ट करू शकता. ठीक आहे, या स्वरूपामध्ये. तर या स्वरूपामध्ये उत्तीर्ण दिनांक भरल्यानंतर आता आपल्याला खाली पर्सेंटेज होते की CGPA ग्रेड होती ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे. या प्रमाणानुसार आपल्याला जेवढे पण पर्सेंटेज असतील ते तुम्हाला इथे भरायचे आहेत मित्रांनो. तर इथे बघा 900 मार्क होते, तर 900 किती पैकी होते, 1200 पैकी. तर 1200 इथे टाकल्यानंतर पर्सेंटेज इथे येऊन जातील या स्वरूपामध्ये. त्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन झालं असेल तर त्याची माहिती भरा, अदरवाईज खाली सोडा. त्यानंतर इथं ITI आपला झाला असेल त्याच्यामध्ये तर ती माहिती इथं भरायची. 6 महिन्याचा कोर्स इथं आपल्याला आपण कंप्लीट केलेला इथं पाहिजे मित्रांनो. त्यानंतर संस्थेचं नाव आपल्याला इथं भरायचं मित्रांनो. संस्थेचं नाव व्यवस्थित भरल्यानंतर उत्तीर्ण महिना, वर्ष तुम्हाला इथं भरायचं मित्रांनो. जे पण असेल ते तुम्ही इथं भरू शकता. त्यानंतर इथे CGPA की ग्रेड की पर्सेंटेज आहे ते तुम्हाला इथे भरायचे आहेत. त्यानंतर टोटल जर म्हटलं तर प्राप्त गुण किती होते ते प्राप्त गुण तुम्हाला इथे भरायचे आहेत. कितीपैकी तर ते आपल्याला इथे भरायचे आहेत. ठीक आहे, या स्वरूपामध्ये. त्यानंतर पर्सेंटेज येऊन जातील. त्यानंतर पुढे आपल्याला बघा काय माहिती विचारलेली आहे. आता ही माहिती फक्त जर म्हटलं तर हे जे मी पद सिलेक्ट केलेलं आहे फायरमॅन, याच्यासाठीच ही माहिती भरावी लागणार आहे. बाकीच्या इतर कोणत्याही पदासाठी जर तुम्ही अर्ज केला असेल तर त्यासाठी ही माहिती विचारली जात नाही, काळजी करू नका. तर त्याबद्दल इथं माहिती विचारली, किमान हाईट तुमची एवढी आहे का, तर आपण येस वरती क्लिक करणार. त्यानंतर आपली इथं विचारलेले छाती वगैरे फुगवून न फुगवता इथं माहिती विचारली, तर येस वरती क्लिक करणार. वजन आपल्याला कमीत कमी 50 पाहिजे तेवढं आहे की नाही ते विचारलंय. त्यानंतर इथं दृष्टिकोन आपल्याला इथे विचारलाय
या संदर्भात इथं माहिती विचारली तर तुम्ही येस नो इथे सिलेक्ट करू शकता. त्यानंतर इथं आपल्याला चेकबॉक्स टिक मार्क करायचा आहे. काही एक्सपिरियन्स वगैरे असेल तर तो एक्सपिरियन्स तुम्हाला इथं भरायचा आहे. बाकीच्या पदांसाठी एक्सपिरियन्स इथं कंपल्सरी ठेवलेला आहे. जसं की आपण कोणत्या संस्थेमध्ये काम केलेलं आहे त्या संस्थेचं नाव इथं भरायचं आहे, डिपार्टमेंटचं नाव तुम्हाला इथं भरायचं आहे. त्यानंतर कधीपासून सुरुवात केलं आणि पर्यंत आपण काम केलं ते तुम्हाला इथं भरायचं आहे. आणि त्यानंतर ऑटोमॅटिकली इथं तो एक्सपिरियन्स इथे ऍड होऊन जाईल. दुसरा ऍड करायचा असेल तर इथं ऍड न्यू रोचं ऑप्शन आहे. इथं क्लिक करून दुसरा एक्सपिरियन्स आपण इथं ऍड करू शकतो. ही सर्व माहिती भरून झाल्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट वरती क्लिक करायचं आहे. आता फक्त शेवटचं आपल्याला डॉक्युमेंट आणि पेमेंटची माहिती इथं भरायची आहे. ठीक आहे. तर बघा डॉक्युमेंटमध्ये तुम्हाला सर्वप्रथम फोटोग्राफ इथे अपलोड करायचा आहे. फोटोग्राफ अपलोड करण्यासाठी सर्वप्रथम कॅप्चर फोटो इथे कॅप्चर फोटोवरती आपल्याला क्लिक करायचंय. इथं कॅमेरा आपल्याला अलाव इथं आपल्याला क्लिक करायचंय. ठीक आहे. त्यानंतर बघा अलाव केला कॅमेरा इथं ओपन होऊन जाईल. इथं आपल्याला क्लिकचं ऑप्शन आहे. क्लिकवरती क्लिक करून आपला फोटो अपलोड करून घ्यायचा आहे. आणि त्याचसोबत कॅप्चर फोटो अपलोड झाल्यानंतर इथे पासपोर्ट साईज फोटो देखील अपलोड करायचा आहे. त्याची साईज वगैरे तुम्हाला इथे सांगितलेली आहे. त्या साईजमध्ये फोटो बनवून इथे तुम्हाला अपलोड करून घ्यायचा आहे. सर्व फोटो वगैरे अपलोड केल्यानंतर व्ह्यू कॅप्चर फोटोचं ऑप्शन आहे. व्ह्यू अपलोडेड फोटो हे सर्व तुम्हाला व्ह्यू करून घ्यायचं असतं. याच प्रमाणामध्ये आपल्याला सिग्नेचर देखील इथं अपलोड करून घ्यायची आहे. यानुसारच आपल्याला बाकीचे सर्टिफिकेट देखील अपलोड करायचं जसं की 10वीचं बोर्ड किंवा मार्कशीट अपलोड करू शकता. 12वीचं देखील बोर्ड सर्टिफिकेट किंवा मार्कशीट तुम्ही इथं अपलोड करू शकता. त्यानंतर पदवी झाली असेल तर पदवीचं अपलोड करा. त्यानंतर डोमेसाईल सर्टिफिकेट तुम्ही इथं अपलोड करू शकता. ITI जो झालेला आहे ते सर्टिफिकेट त्याच सोबत आपल्याला जातीचं प्रमाणपत्र म्हणजे कास्ट सर्टिफिकेट झालं, पॅन कार्ड झालं हे आपल्याला अपलोड करायचंय. त्यानंतर बाकीची सर्व माहिती तुम्हाला इथं दिसून येईल. तर पटकन हे सर्व सर्टिफिकेट मी इथं अपलोड करून घेत आहे. तर सर्व सर्टिफिकेट मी इथं अपलोड करून इथे व्ह्यूचं ऑप्शन आहे यावरती क्लिक करून घेतलेलं आहे. त्यानंतर इथे आपल्याला चेकबॉक्स टिक करण्यासाठी ऑप्शन येऊन जातील. तर इथे काय महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत मित्रांनो, या व्यवस्थित वाचून घ्या. त्यांना तुम्ही सहमत असेल तर तुम्हाला इथे टिक मार्क करायचं आहे. ठीक आहे. इथं मला मान्य आहे. लास्टला आय एग्रीचं ऑप्शन आहे. त्यानंतर इथं प्रिव्ह्यूचं ऑप्शन आहे. इथं प्रिव्ह्यूवरती तुम्ही क्लिक करणार. त्यानंतर संपूर्ण अर्ज तुमच्याकडे इथे अशा स्वरूपामध्ये इथं ओपन होऊन येईल मित्रांनो. अर्जामध्ये काही चुकलेलं असेल तर तुम्ही आत्ताच चेक करून घेऊ शकता. त्यानंतर तुम्हाला एकदा पेमेंट झाल्यानंतर एडिट करता येणार नाहीये. बरोबर असेल तर इथे तुम्हाला कट करण्यासाठी ऑप्शन आहे. यावरती आपल्याला क्लिक करून इथे हे जे बरोबर असेल तर कट करून टाकायचं आहे. त्यानंतर आता फक्त आपल्याला पेमेंट करून प्रिंट घ्यायचे आहे. तर त्यासाठी सबमिटचं ऑप्शन आहे. सबमिटवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे बघा तुमचे होम गार्ड प्रमाणपत्र अपलोड करा. इथे एक प्रमाणपत्र राहिलेले आहे तर ते पटकन मी इथं अपलोड करून घेतो. जसं की तुम्ही इथं स्क्रीनवरती बघू शकता. तर इथं एक प्रमाणपत्र अपलोड करण्यासाठी ऑप्शन राहिलेलं आहे. जे पद मी सिलेक्ट केलेलं आहे त्याच्यानुसार ते पटकन अपलोड करून सबमिटचं ऑप्शन आहे. सबमिटवरती मी क्लिक करत आहे. अशा प्रकारचं पेमेंट करण्यासाठी ऑप्शन तुमच्याकडे इथे ओपन होऊन येईल. इथे जर म्हटलं तर वेगवेगळ्या मार्गाने तुम्ही पेमेंट करू शकता. डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग, UPIचं माध्यम आहे. कोणत्याही मार्गाने तुम्ही पेमेंट करू शकता. तर जसं की तुम्हाला QR कोड स्कॅन करून पेमेंट करायचं असेल तर UPIचं ऑप्शन आहे. इथे जनरेट QRचं ऑप्शन आहे. इथे क्लिक करून तुमच्याकडे इथं जो QR कोड आहे ओपन होऊन येईल. त्याला स्कॅन करून तुम्ही पेमेंट करून घेऊ शकता. पेमेंट करते वेळेस कोणत्याही प्रकारचं हे जे पेज आहे कट होऊन द्यायचं नाही किंवा बॅक बटन तुम्हाला प्रेस करायचं नाही मित्रांनो. व्यवस्थित पेमेंट करून घ्यायचं. त्यानंतर बाकीची प्रक्रिया तुम्ही करू शकता. तर पटकन मी इथे पेमेंट करून घेतो. त्यानंतर डायरेक्टली प्रिंट करण्यासाठी ऑप्शन तुमच्याकडे इथं ओपन होऊन येईल. तर बघा सर्व झाल्यानंतर इथून आपण आपला ऍप्लिकेशन फॉर्म इथं बघू शकतो आणि त्याची प्रिंट देखील घेऊ शकतो. या प्रमाणानुसार आपण एका पदासाठी इथं अर्ज भरलेला आहे. जर तुम्हाला दुसऱ्या देखील पदासाठी अर्ज भरायचा असेल तर इथंच आपल्याला लॉग इन व्हायचं. पोस्ट सिलेक्शन वरती जाऊन क्लिक हिअर टू अप्लाय पोस्टचं ऑप्शन आहे. इथे क्लिक करून आपण नवीन पदासाठी देखील इथं अर्ज भरू शकतो. ठीक आहे. तर या प्रमाणानुसार आपण सर्व स्टेप बाय स्टेप अर्ज भरू शकतो. या व्यतिरिक्त काही तुमचे प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. डिटेलमध्ये तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे की ऑनलाईन अर्ज तुम्ही कसा सादर करू शकता. या व्यतिरिक्त अजून काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. तर चला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा. चॅनलला देखील सबस्क्राईब करा. जी बेल येते तिलाही क्लिक करा जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करतो त्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच भेटून जाईल. तर चला भेटूया आता पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.